वळूया पुढल्या बातमीकडे। पावसासंदर्भातली बातमी आहे। मुंबईसह उपनगरामध्ये आज पहाटेपासूनच पावसाची संततधार सुरू आहे। सखल भागांमध्ये त्यामुळे पाणी साचलेलं आहे। मुंबईकरांचा आजचा दिवस हा पावसामध्येच जाईल अशी शक्यता आहे। आज सकाळपासूनच मुसळधार पाऊस मुंबईत पडतोय। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। आमचे प्रतिनिधी मनोज डायळकर माझ्यासोबत आहेत। मनोज, मुंबईमध्ये आज सकाळपासून पाऊस पडतोय, आत्ताची स्थिती काय आहे आणि मुंबईतल्या जनजीवनावरती या पावसाचा काय परिणाम होतोय? नक्कीच प्रशांत, आपण या ठिकाणी बघितलं तर मागील 2 दिवसापासून मुंबई असो किंवा मुंबई उपनगर असो, या दोन्ही ठिकाणी आपण जोरदार पाऊस हा पडत आहे आणि आज सकाळपासून देखील मुंबई आणि मुंबई उपनगरामध्ये पावसाने जोर धरलेला आहे। आपण बघितलं संपूर्ण जे नागरिक आहेत ते फिरायला जात असतात, रविवारच्या दिवस त्यांची देखील तारांबर या ठिकाणी उडलेली आहे। तर सकाळी कामाला जाणाऱ्या चाकरमान्यांची देखील या ठिकाणी तारांबर उडलेली पाहायला मिळते। आणि आता आपण दादर या परिसरामध्ये आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी संपूर्ण वातावरण आहे तो ढगाळ वातावरण झालेलं आहे आणि संपूर्ण ठिकाणी आपण संततधार पावसाची ही सुरूच आहे। पण आपण रस्त्यावरती कुठेही ट्रॅफिक दिसत नाही आहे, गाड्या ह्या सुरळीतपणे धावत आहे। पण याचा फटका आपण रेल्वेवरती पडलेला आहे। रेल्वे सेवा ही पश्चिम रेल्वे सेवा ही 5 ते 7 मिनिटे उशिराने धावत आहे। तर मध्य रेल्वे सेवा ही आपण 10 ते 12 मिनिटे उशिराने धावत आहे। आणि आपण हवामान खात्याकडनं या ठिकाणी मुंबईला ऑरेंज अलर्ट हा जारी करण्यात आलेला आहे। तसंच आपण बघितलं तर जे समुद्र ठिकाण आहे तसेच डोंगराळ भाग आहे त्या ठिकाणी नागरिकांनी सतर्कतेचा देखील इशारा केलेला आहे, कारण की या ठिकाणी दरड कोसळून जीवितहानी देखील होऊ शकते। आणि आपण मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक पाऊस पडत असल्यामुळे सेल्फी काढण्यासाठी समुद्र ठिकाणी जात असतात आणि त्यामध्ये कुठे जीवितहानी कोणता नुकसान होऊ नये यासाठी नागरिकांना सतर्कतेचा इशारा देखील महापालिकेने दिला आहे। आणि आपण अजून काही दिवस म्हणजेच पुढील 5 दिवस आपण अतिपावसाचा इशाराही हवामान खात्याकडून आणि महापालिकेकडून देण्यात आलेला आहे। जी, धन्यवाद मनोज, आपण दिलेल्या विस्तृत माहिती।